देवगडच्या समुद्रात भयंकर प्रकार, लोक पाण्याबाहेर आले, विचित्र दृश्य, महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना। देवगड तालुक्यातील मीठ मुंबरी बागवाडी समुद्र किनारा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला हा भाग उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे दाखल झाले होते। समुद्र किनाऱ्यावर मुलं खेळत होती, काही कुटुंब निवांत बसली होती, सगळं काही अगदी आनंदात सुरू होतं। पण त्या गर्दीत उभ्या असलेल्या काही स्थानिकांच्या नजरा मात्र सतत समुद्राकडे होत्या, कारण समुद्रावरून शांत दिसत असला तरी आतून तो किती धोकादायक असू शकतो हे त्यांना माहीत होतं। मुंबईच्या दादर नायगाव भागातून काही तरुण सुट्टी एन्जॉय करण्यासाठी देवगडमध्ये आले होते। त्यांचं लक्ष समुद्राच्या त्या भागावर होतं। गावातील मित्रांसोबत त्यांनी समुद्र किनाऱ्यावर जाण्याचा प्लॅन केला। हसत खेळत ते सगळे समुद्र किनारी पोहोचले। कोणालाही कल्पना नव्हती की यांनाच असं काही दिसणार आहे की काही मिनिटांनंतर संपूर्ण परिसर हादरेल। किनाऱ्यावर उभे राहून ते काही वेळ समुद्राकडे पाहत होते। लाटा जोरात येत होत्या, पण वातावरणात अजूनही उत्साह होता। यातील एक तरुण हा मूळ देवगडच्या ब्राह्मणदेववाडी येथील रहिवासी, सध्या तो मुंबईत वास्तव्यास होता। त्याच्यासोबत त्याचे 4 मित्र देखील आले होते। सगळ्यांनी मिळून समुद्रकिनारी फिरणं सुरू केलं। काही वेळ फोटो, गप्पा, मजा सुरू होती, पण हळूहळू चर्चा सुरू झाली ती समुद्रात उतरण्याची। तो तरुण मात्र वारंवार मित्रांना सावध करत होता। समुद्रात जाऊ नका असं तो वारंवार सांगत होता, कारण त्याला भागाबद्दल माहिती होतं। पण मित्रांच्या उत्साहासमोर त्याचं ऐकणार कोण? शेवटी 4घी जण पाण्यात उतरले आणि तो तरुण किनाऱ्यावरच थांबला। सुरुवातीला सगळं अगदी सामान्य वाटत होतं। 4ही तरुण समुद्रात पोहत होते। किनाऱ्यावरून पाहणाऱ्यांनाही काही विशेष जाणवत नव्हतं, पण काही मिनिटात परिस्थिती बदलू लागली। लाटा अचानक जोरात आदळू लागल्या, पाण्याचा प्रवाह आतल्या दिशेने खेचू लागला आणि जे मजेत पोहत होते ते अचानक स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागले। किनाऱ्यावर उभ्या असलेल्या लोकांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे। समुद्रात हातवारे सुरू झाले, आवाज येऊ लागले। काही क्षणात परिस्थिती गंभीर झाली। 4 जण स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करत होते। समुद्राच्या पाण्याने त्यांना आत खेचायला सुरुवात केली आणि किनाऱ्यावर उभ्या लोकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली। याच वेळी स्थानिक मच्छीमारांची नजर त्या दिशेला गेली। तिथे असलेल्या 4घांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली। समुद्रात काहीतरी गंभीर सुरू असल्याचं त्यांना समजलं होतं। किनाऱ्यावरून आरडाओरडा सुरू झाला। काही पर्यटक घाबरून मागे सरकले, तर काही जण मदतीसाठी ओरडत होते। बाबूराव आणि बाळा यांनी लगेच नौका समुद्रात उतरवली। लाटा मोठ्या होत्या, पाण्याचा वेगही वाढत होता, पण त्यांनी धाडस सोडलं नाही। नौका बुडणाऱ्या तरुणांच्या दिशेने चालू लागली। किनाऱ्यावर उभे असलेले लोक श्वास रोखून ते दृश्य पाहत होते। काही जणांनी समुद्रात झुंज सुरू असल्याचं स्पष्ट दिसू लागलं। एकामागून एक तरुणांना पकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला। 3घांना कसाबसा किनाऱ्यावर आणण्यात यश आलं, पण त्यावेळी सगळ्यांच्या नजरा एका तरुणाकडे होत्या, कारण अजूनही एक जण दिसत नव्हता। समुद्राच्या पाण्यात काही सेकंदात माणूस कुठे गायब होतो हे कुणालाच समजत नव्हतं। किनाऱ्यावर आणलेल्या एकाची अवस्था गंभीर होती। तो बेशुद्ध पडला होता, श्वास मंद झाला होता। स्थानिकांनी तात्काळ त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यास सुरुवात केली। काही क्षण तणावात गेले। आजूबाजूला उभे असलेले लोक शांत झाले होते आणि अचानक त्यांच्यामध्ये हालचाल दिसू लागली। तो शुद्धीवर आला, पण दुसरीकडे समुद्रात शोध सुरूच होता। आता सगळं लक्ष त्या गायब झालेल्या तरुणावर केंद्रित झालं। स्थानिक मच्छीमार नौकांच्या सहाय्याने समुद्रात शोध घेत होते। लाटा अजूनही जोरात होत्या, सूर्य मावळतीकडे झुकत होता आणि अंधार वाढत चालला होता। प्रत्येक मिनिटासोबत किनाऱ्यावरची चिंता वाढत होती। काही पर्यटकांनी मोबाईलचे फ्लॅश सुरू केले होते, तर काही जण देवाला प्रार्थना करत उभे होते। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। समुद्र किनाऱ्यावर मोठी गर्दी झाली होती। कुणालाच नेमकं काय घडलं हे समजत नव्हतं, पण वातावरणातील भीती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। सुरुवातीचा तरुण मात्र पूर्णपणे हादरला होता, कारण ज्यांना तो समुद्रात जाऊ नका म्हणत होता तेच मित्र आता मृत्यूशी झुंज देत होते। ते वारंवार एकच गोष्ट सांगत होता, मी त्यांना सांगत होतो जाऊ नका, पण काही क्षणांचा निर्णय आयुष्यभराची जखम देऊन गेला। स्थानिकांच्या मते समुद्र जरी वरून शांत दिसत असला, पण आतल्या बाजूला पाण्याचा प्रवाह खूप धोकादायक होता। पर्यटकांना याचा अंदाज येत नाही आणि अनेकदा अशा घटना घडतात। विशेषतः बाहेरून आलेले तरुण उत्साहात समुद्राच्या खोल भागात जातात आणि काही सेकंदात परिस्थिती हाताबाहेर जाते। दरम्यान गंभीर अवस्थेतील याला आधी देवगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं। त्यानंतर अधिक उपचारासाठी जामसंडे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते, तर दुसरीकडे समुद्र किनाऱ्यावर शोध मोहीम सुरूच होती। सायंकाळ आता पूर्ण अंधारात बदलली होती, पण नौका अजूनही समुद्रात फिरत होत्या। किनाऱ्यावर उभ्या लोकांच्या मनात एकच प्रश्न होता, तो तरुण सापडणार का? या घटनेनंतर समुद्र किनाऱ्यावर भीतीचं वातावरण पसरलं। काही मिनिटांपूर्वी जिथे हशा होता तिथे आता शांतता होती। सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मुंबईहून आलेल्या मित्रांनी कधी कल्पनाही केली नव्हती की देवगडचा समुद्र असा काळा दिवस दाखवेल। स्थानिक मच्छीमारांनी जीव धोक्यात घालून 3घांचे प्राण वाचवले, पण शेवटी समुद्राच्या पाण्यात दिसेनासा झालेला तरुण, म्हणजे वय फक्त 22 वर्षाच्या आसपास, त्याला पोहता येत असूनही मीठ मुंबरी बागवाडी समुद्र किनाऱ्यावर ही दुर्दैवी घटना घडली आणि मित्रांच्या ग्रुपवर कायमचं दुःख कोसळलं।